नमस्कार स्टुडंट्स. मी डॉक्टर अनिल रामटेके, असोसिएट प्रोफेसर GS कॉमर्स कॉलेज वर्धा, आज आपल्यासमोर ऑनलाईन लेक्चरद्वारे मॉनिटरी इकॉनॉमिक्स मौद्रिक अर्थशास्त्र या विषयामध्ये इलेक्ट्रॉनिक बँकिंग या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवसायामध्ये अलीकडे होणाऱ्या नवप्रवर्तनाच्या प्रभावामुळे कार्यरत असलेली नवीन बँकिंग सुविधा म्हणजे इलेक्ट्रॉनिक बँकिंग होय. इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला इलेक्ट्रॉनिक बँकिंग असे म्हटले जाते. वर्तमान काळात इलेक्ट्रॉनिक बँकिंग हा बँकिंग विकासाचा केंद्रबिंदू मानण्यात येत आहे. इलेक्ट्रॉनिक बँकिंग याचा संबंध इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहाराशी असतो. बँकिंग उद्योगामध्ये ई बँकिंग ही ई बिझनेस यासारखी संकल्पना असते. ई बँकिंगला व्हर्च्युअल बँकिंग, आभासी अधिकोषण किंवा ऑनलाईन बँकिंग किंवा इझी बँक सुद्धा म्हटले जाते. या इलेक्ट्रॉनिक बँकिंगची व्याख्या आपण करूया. बँक ग्राहक सेवेच्या वाढत्या अपेक्षाचा परिणाम म्हणजे इलेक्ट्रॉनिक बँकिंग होय. बँक ग्राहक सेवेच्या वाढत्या अपेक्षाचा परिणाम म्हणजे इलेक्ट्रॉनिक बँकिंग होय. इलेक्ट्रॉनिक बँकिंग संबंधित माहिती तंत्रज्ञानावर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या आधारित असते. या माहिती तंत्रज्ञानावर संगणकीकृत पद्धतीद्वारे प्रदान केलेल्या बँकिंगच्या सेवेला ई बँकिंग असे म्हटले जाते. या पद्धतीमुळे ग्राहकांचा बँकेशी प्रत्यक्ष संवाद प्रस्थापित होतो. याशिवाय ग्राहकाला प्रत्यक्षपणे बँकेला भेट देण्याची आवश्यकता सुद्धा राहत नाही. इलेक्ट्रॉनिक बँकिंगची वैशिष्ट्ये, फीचर्स ऑफ ई बँकिंग किंवा इलेक्ट्रॉनिक बँकिंग. इलेक्ट्रॉनिक बँकिंग प्रणालीचे खालील वैशिष्ट्य दिसून येते. एक, संगणक व इतर इलेक्ट्रॉनिक साधनांच्या मदतीने बहुतांश बँकांनी बँकिंग सेवेचे आधुनिकीकरण केलेले आहे. इलेक्ट्रॉनिक क्रांतीमुळे बँकिंगच्या व्यवहारामध्ये सुलभता व लवचिकता आलेली असून ते ग्राहकांच्या दृष्टिकोनातून लाभदायक आहे. बँकिंगच्या व्यवहारामध्ये खातेवह्यांच्या, अकाउंट्सच्या अवाढव्य रजिस्टरची संख्या व भरपूर कागदपत्रे हाताळणे अवघड होते. आता ई बँकिंग सेवेमुळे जवळजवळ ही कार्यपद्धती बंद झालेली आहे. इलेक्ट्रॉनिक बँकिंग अंतर्गत लोकप्रिय सेवा किंवा आवश्यक घटक. तर टेली बँकिंग. इलेक्ट्रॉनिक बँकिंगमध्ये लोकप्रिय असलेल्या सेवा खालीलप्रमाणे असतात. टेली बँकिंग. बँकिंगच्या अशा सेवेमध्ये ग्राहकांचा परिसर सार्वजनिक जागरूक टेलिफोन नेटवर्क, पब्लिक स्विच्ड टेलिफोन नेटवर्कद्वारे आणि ग्राहक बँकेशी सतत संपर्कात राहण्यासाठी टेलिफोन व मोडेमच्या संगणकाला जोडणारे यंत्र जे मॉडेमच्या माध्यमातून बँक शाखांसोबत जोडण्यात येते. बँकेला या सेवेमुळे स्वतः किंवा वरिष्ठांकडून तात्काळ सूचना घेऊन ग्राहकांना अशी सोय उपलब्ध करून देता येते. गृह बँकिंग, होम बँकिंग. अशा सेवेमुळे बँक ग्राहकाला घरी बसून किंवा ग्राहक ज्या ठिकाणावर असेल त्या ठिकाणावरून टेलिफोन नेटवर्कच्या आधारे संगणकाला आदेश देऊन ग्राहक आपला आर्थिक व्यवहार पूर्ण करू शकतो. या सेवेला पीसी बँकिंग असे म्हटले जाते. टेलिफोनद्वारे शोधन, पेमेंट बाय टेलिफोन. अशा प्रकारच्या प्रणालीद्वारे ग्राहक आपल्या वित्तीय संस्थांना किंवा बँकांना टेलिफोनद्वारे कोणत्याही प्रकारचे देयक, कोणत्याही प्रकारचे बिल किंवा देयकाचे शोधन तसेच विविध खात्यातून रक्कम वळती करण्याची सुविधा बँक प्रदान करते. मोबाईल किंवा भ्रमणध्वनी बँकिंग. मोबाईल बँकिंग. भ्रमणध्वनी बँकिंग सेवेद्वारे ग्राहक आपल्या भ्रमणध्वनी किंवा मोबाईल नंबर बँक खात्याला जोडून आर्थिक व्यवहार पूर्ण करू शकतात. याकरिता ग्राहकांच्या खात्याशी संलग्नित ग्राहकांचा मोबाईल नंबर जोडला असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मोबाईलद्वारे एस एम एस पद्धतीने वन टाईप
पासवर्ड वन टाइम पासवर्ड घेऊन देखील ग्राहक आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करू शकतात. प्रत्यक्ष ठेव प्रणाली डायरेक्ट डिपॉझिट सिस्टम. बँकिंगच्या या सेवेमुळे ग्राहकाला प्रत्यक्ष ठेव प्रणालीद्वारे आपले स्वतःचे उत्पन्न जसे वेतनाचा धनादेश, कमिशनचा धनादेश, पेन्शनचा धनादेश इत्यादी थेट बँकेत जमा करता येते. इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरण प्रणाली इलेक्ट्रॉनिक फंड रिझर्व्ह ट्रान्सफर सिस्टम EFT किंवा ERTS किंवा EFT प्रणाली इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरण प्रणाली. बँकिंगच्या या सेवेद्वारे एकाच शहरात असणाऱ्या विभिन्न शाखांमध्ये रक्कम स्थानांतरण करण्यासाठी या प्रणालीचा ग्राहक वापर करीत असतात. अशा प्रकारच्या सेवेचा प्रारंभ 1996 पासून भारतामध्ये झाला, परंतु ही सेवा 1999 पासून अनुसूचित बँकांना शेड्यूल बँकांना उपलब्ध करून देण्यात आली. प्रत्यक्ष क्रेडिट डायरेक्ट क्रेडिट. प्रत्यक्ष क्रेडिट बँकिंगच्या या सेवेअंतर्गत ग्राहकाला सुरुवातीपासूनच खात्यातून प्रत्यक्ष रक्कम काढण्याची अनुमती बँक देत असते, जसे विमा प्रवाहाचा भरावयाचा हप्ता, इन्शुरन्स प्रीमियम इन्स्टॉलमेंट. स्मार्ट व क्रेडिट कार्ड. वास्तविकता स्मार्ट व क्रेडिट कार्ड जवळपास एक छोटेसे संगणक कम्प्युटर असते, जे की कार्डाच्या आकारा एवढे असते. या कार्डांतर्गत कार्डधारकांच्या संबंधात खाजगी माहिती असते. या कार्डाच्या आधारे ग्राहक कुठेही देवाणघेवाण करण्याचे व्यवहार पूर्ण करू शकतात. अर्थात हे एक इलेक्ट्रॉनिक पर्स आहे, त्याला इलेक्ट्रॉनिक पर्स असे म्हटले जाते. भारतीय वित्तीय नेटवर्क इंडियन फिनान्शियल नेटवर्क. भारतीय वित्तीय नेटवर्क हे विकसित सॅटेलाइटवर आधारित एक नेटवर्क आहे. भारतात या नेटवर्कद्वारे महत्त्वाची 100 केंद्रे या इन्फिनेटला जोडली असून त्याद्वारे भारतातील सर्व ठिकाणच्या बँका एकत्र जोडून या व्यवस्थेद्वारे वित्तीय व्यवस्थेतील प्रदान व तडजोड पद्धतीची पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम पद्धतीची अंमलबजावणी केली जाते. इंटरनेट बँकिंग. भारतात इंटरनेट बँकिंगची सेवा भारतीय रिझर्व्ह बँकेने 1999 पासून सुरू केली. एका बँकेचे दुसऱ्या बँकेशी असलेले संदेशवहन कम्युनिकेशन, मुद्रा रकमेचे स्थानांतरण, ग्राहकांच्या निधीचे स्थानांतरण, इंटरनेट बँकिंगची सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे भारतात सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वच बँका या नेटवर्कचे सभासद असतात. इंटरनेट बँकिंग एक लक्ष्य नसून ते समग्र बँकेकरिता ऑनलाईन देवाणघेवाण किंवा विनिमय करण्याची सेवा प्रदान करणारे आणि पुरवठा करणारे एक साधन आहे. आधुनिक काळात परस्पर बँकिंगमुळे इलेक्ट्रॉनिक बँकिंगच्या बाजारपेठेत इंटरनेट बँकिंग एक क्रांतिकारी परिवर्तन समजले जाते. अलीकडे इंटरनेटची सुविधा बँकिंग क्षेत्रात असल्यामुळे ऑनलाईन बँकिंगची सोय समग्र भारतामध्ये कानाकोपऱ्यात झाली असल्यामुळे दिसून येते. इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज अशा प्रकारची सुविधा भारतीय बँक संघटनेद्वारे पुरवण्यात आलेली असून त्याद्वारे आर्थिक किंवा वित्तीय व्यवहारासाठी विशिष्ट प्रकारचे संदेश, नमुने व निकषाचे आदान प्रदान केले जाते. इंटरनेट संकेतस्थळ. आज बहुतांशी बँकांनी आपले संकेतस्थळे सुरू केलेली असून त्याद्वारे ग्राहकासाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. SP नेटवर्क पद्धती शेअर्ड पेमेंट नेटवर्क सिस्टम SPNS. भारतीय बँक संघटनेने ATMचे जाळे स्थापन केलेले आहे आणि हे ATMचे जाळे स्थापन केलेले असून सभासद बँकांची सर्व ATM केंद्रे या नेटवर्कला जोडली आहेत. बँकेच्या ग्राहकाला कोणत्याही ATM केंद्रातून पैसे काढता येतात किंवा खात्यावरील शिल्लक बॅलन्स रक्कम माहीत करून घेता येते. उपग्रह आधारित नेटवर्क सॅटेलाइट बेस्ड वाईड
एरिया नेटवर्क. बँकिंगच्या या सेवा सर्व बँका एकमेकाशी आपसात जोडल्या गेलेल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक बँकिंग अंतर्गत लोकप्रिय असलेल्या अन्य सेवा सुद्धा कार्य करतात. म्युच्युअल फंडद्वारे संचालन करणे, प्लास्टिक मुद्रेचा प्रयोग करणे, स्वयंचलित प्रदान यंत्राचा गतीने वाढता प्रचार करणे, ग्राहक सेवेत सुधारणा करणे, बँकिंग सेवेचा विस्तार करणे, ग्राहकांना ई बँकिंगची सोय उपलब्ध करणे, डीमॅट खात्याचे परिचालन करणे, बँकिंग लोकपाल अशा अनेक प्रकारच्या बँकिंगच्या सेवा सुरू आहेत. या इलेक्ट्रॉनिक बँकिंगचे ग्राहकांना जे काही फायदे होतात ते खालीलप्रमाणे. इलेक्ट्रॉनिक बँकिंगचे ग्राहकांना होणारे फायदे. तर ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक बँकिंग प्रणालीमुळे खालील फायदे मिळतात. पहिला आहे खात्याची पडताळणी करणे. खात्याची पडताळणी. ग्राहक जगामध्ये कुठूनही बँकिंग सेवेचा लाभ घेऊ शकतो. जसे आपल्या खात्यात रक्कम किती जमा आहे याची पडताळणी करणे, विविध सेवा सुविधा प्राप्त करण्यासाठी आवेदन किंवा विनंती करणे, आवश्यक ते निर्देश देणे इत्यादी. आर्थिक व्यवहाराची मुभा. ग्राहक या सेवेमुळे 24 तास व 7ही दिवस रक्कम किंवा राशी काढू शकतो किंवा आर्थिक व्यवहार करू शकतो. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक बँकिंगमुळे ग्राहकांना प्रत्यक्ष बँकेत न जाता बँकिंगची सुविधा उपलब्ध होत आहे. चुकांचे प्रमाण कमी. इलेक्ट्रॉनिक बँकिंगच्या सुविधेमुळे ग्राहकांच्या मानसिकतेवर नेहमी चांगला प्रभाव पडतो. परिणामी बँकिंग व्यवहारात चुकीचे प्रमाण कमी होतात. सेवा शुल्कात घट. इलेक्ट्रॉनिक बँकिंगमुळे ठराविक कालावधीमध्ये ग्राहकाकरिता बँकिंग व्यवहाराचे शुल्क कमी करते. सेवा देण्यामध्ये तत्पर. इलेक्ट्रॉनिक बँकिंगच्या प्रणालीमुळे ग्राहक बँकेच्या कोणत्याही शाखेतून किंवा इतर बँकांच्या ATM मधून 24 तास केव्हाही रक्कम काढू शकतो. ऑनलाईन खरेदी व शोधन. या सेवेमुळे ग्राहक आपण आवश्यक वस्तूची ऑनलाईन खरेदी करू शकतात. त्याचप्रमाणे ऑनलाईन खरेदीची शोधन पेमेंट सुद्धा क्रेडिट कार्डद्वारे करू शकतात. चलन व्यय कमी. बँकिंग सेवेच्या या नवप्रवर्तनामुळे बँकेच्या प्रत्येक सेवेसाठी परिचालन व्यय ऑपरेटिंग कॉस्ट हा अत्यंत कमी असतो. व्यवहारावर सूट. क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर ग्राहकांना दुकानदाराकडून सूट डिस्काउंट मिळवता येते, कारण दुकानदारांना त्वरित आणि खात्रीचा व्यवहार करणे शक्य होते. निधीचे स्थानांतरण. ग्राहक इलेक्ट्रॉनिक बँकिंगमुळे सहजासहजी रक्कम एका खात्यातून दुसऱ्या खात्यात त्वरित स्थानांतरित करू शकतो. बँकिंग व्यवसायात होणाऱ्या नवप्रवर्तनामुळे ग्राहकाला देशातील कानाकोपऱ्यात कुठेही आर्थिक व्यवहार करणे शक्य होते. त्याचप्रमाणे आधुनिक बँकिंग व्यवसायामुळे ग्राहकाला तात्काळ व तत्पर सेवा मिळवण्यात इलेक्ट्रॉनिक बँकिंग ही अधिक कार्यक्षम प्रणाली ठरली आहे. इलेक्ट्रॉनिक बँकिंगचे बँकेला होणारे फायदे. बँकेला इलेक्ट्रॉनिक बँकिंग प्रणालीमुळे खालील फायदे होतात. एक, बँकेची ख्याती वाढते. बँकेची ख्याती वाढते, लोकप्रियता वाढते. बँकिंग उद्योगामध्ये इलेक्ट्रॉनिक बँकिंग ई बँकिंगचा उपयोग स्पर्धेच्या युगात एक नाविन्यपूर्ण योजना म्हणून समजली जाते. त्याचबरोबर ई बँकिंग आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्जित अशी बँकेला ख्याती प्राप्त होत असते, गुडविल प्राप्त होते. मानवी हस्तक्षेप नसतो. ग्राहकाला इलेक्ट्रॉनिक बँकिंगच्या सुविधेमुळे बँकेमध्ये प्रत्यक्षपणे भेट द्यावी लागत असल्याने बँकिंगच्या व्यवहारामध्ये होणारा मानवी हस्तक्षेप बँकेला टाळता येतो. सेवा तात्काळ देणे. बँकांच्या शाखानिहाय संबंध ई बँकिंगमुळे तात्काळ प्रस्थापित होतात. त्यामुळे एका शाखेचे दुसऱ्या शाखेशी तारतम्य जुळून येते. परिणामी फसवेगिरीची, फ्रॉड व अलगर्जीपणाची, मिसअप्रोप्रिएशनची संभावना राहत नाही. सोयी सुविधांचा प्रचार व प्रसार. इलेक्ट्रॉनिक बँकिंगच्या माध्यमातून बँकेला आपल्या सोयी सुविधांचा प्रसार आणि प्रचार करण्याची संधी प्राप्त होते आणि म्हणूनच ई बँकिंग एक प्रभावशाली विपणनाचे तंत्र, मार्केटिंग टूल आहे असे संबोधले जाते. माहितीचे संग्रहण करणे. इलेक्ट्रॉनिक बँकिंग प्रणालीमुळे ग्राहकांची माहिती एकाच ठिकाणी संग्रहित होत असल्यामुळे बँकेच्या सेवा सुविधा ह्या व्यक्तिगत
आणि गरजेनुसार ग्राहकाला सहजपणे उपलब्ध होऊ शकतात. इलेक्ट्रॉनिक बँकिंगचे दोष किंवा तोटे. इलेक्ट्रॉनिक बँकिंगचे दोष किंवा तोटे खालीलप्रमाणे आहे. सेवा सुरू होण्यास लागणारा वेळ. स्टार्टअप टाइम. बरेचदा सेवा सुरू करण्यासाठी बँक ग्राहकांचे नाव नोंदवित असताना ग्राहकाला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून संकेतांक, पासवर्ड किंवा सुरक्षित अधित्याग सिक्युरिटी वेवर लवकर प्रदान केला जात नाही. शिकण्यात लागणारा वेळ. लर्निंग. ह्या वेळेचा उपयोग करताना ग्राहकाला उपभोक्त्याने नाव, युजरनेम वापरून सेवेचा लाभ कसा घेता येईल हे शिकण्यासाठी किंवा त्याचे ज्ञान मिळवण्यासाठी वेळ लागतो. वेबसाईटमध्ये बदल. साईट चेंजेस. बरेचदा बँका वारंवार काही सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्या वेबसाईट बदलवित असतात. त्यामुळे ग्राहक ई बँकिंग सेवेचा लाभ घेत असताना गोंधळात पडतो व सेवा घेण्यास विलंब होतो. सुरक्षितता, सिक्युरिटी. बँकिंग व्यवहारात सुरक्षितता ही एक चिंतेची बाब आहे. ग्राहक नेहमी ई बँकिंगची सेवा घेताना शंकाकुल असतो की या सेवेच्या वापरामुळे विपरीत परिणाम तर होणार नाही. याकरिता सर्वोत्तम उपाय म्हणजे ग्राहकाने आपला पत्ता व माहिती वारंवार तपासत राहावी लागते. कोणत्याही संशयित संकेतस्थळावर सर्वप्रथम ग्राहकाचे संकेतांक व उपभोक्त्याचे नाव, युजरनेम याची माहिती मागत असते. त्यामुळे ती माहिती पुरवल्यास ग्राहकांची सुरक्षितता भंग होऊ शकते. त्याचप्रमाणे ग्राहकाने केलेल्या प्रत्येक आर्थिक व्यवहाराची एक प्रत किंवा पावती आपल्याकडे ठेवावी लागते. त्यामुळे ग्राहकाला ही पावती सांभाळणे कठीण काम असते. इलेक्ट्रॉनिक बँकिंग सेवेतील धोके. इलेक्ट्रॉनिक बँकिंग सेवेतील धोके. ग्राहकांची फसवणूक. इंटरनेटचा वापर बँकिंग व्यवहारासाठी वापरल्यामुळे कधी कधी घातक सिद्ध असू शकतो. जेव्हा ग्राहक नेट बँकिंग, ऑनलाईन दुकानातून खरेदी, वेबसाईटद्वारा वर्गणी, सबस्क्रिप्शन यासारख्या सुविधांचा उपभोग इंटरनेटच्या माध्यमातून घेत असताना काही अपराधी, दुष्ट प्रवृत्तीचे लोक इंटरनेटच्या द्वारे ग्राहकाला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत असतात. या व्यतिरिक्त संगणकाचा उपयोग मनोरंजनासाठी करणारी व्यक्ती, हॅकर्स, फसविणारे फ्रॉडर्स, त्यानंतर ओळख चोरणारे आयडेंटिटी थीव्हर्स आणि यासारखे कित्येक धोकेबाज ग्राहकांकडून ग्राहकांची खाजगी माहिती काढण्याच्या प्रयत्नात असतात. ग्राहकांची जोखीम. ग्राहकांसाठी सर्वात मोठा धोका म्हणजे अत्यंत जास्त महत्त्वाचा माहितीचा पसारा होय, ज्यामुळे ग्राहकाला हे समजत नाही की तो कुणासोबत आणि कोणत्या अटीवर संबंधित एजन्सीसोबत आर्थिक व्यवहार करीत आहे. एखाद्या वेळेस दुसऱ्या परिक्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनीशी व्यवहार करीत असताना संबंधित कंपनीच्या कायदेविषयक धोरणांना समजून न घेता किंवा नुकसान भरपाईच्या अटींना समजून न घेता ग्राहक व्यवहार करीत असतो. त्यामुळे ग्राहकाला धोका व घोटाळे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या व्यवहारामध्ये जोखीम राहू शकते. व्यवहारातील गोपनीयता व सुरक्षितता. बँकिंग उद्योगामध्ये अंतर्गत व बाहेरील व्यवहारामध्ये गोपनीयता व सुलभतेचा मुद्दा फार मोठा गंभीर आहे. इलेक्ट्रॉनिक बँकिंगमुळे सुरक्षिततेची जोखीम वाढलेली आहे. अशा जोखीम असलेल्या वातावरणात बँका आणि अफरातफर व गोपनीय एजन्सी FSA याची संयुक्तिक जबाबदारी आहे की त्यांनी ह्या सुरक्षिततेच्या धोक्याला आळा घालण्यासाठी योग्य देखरेख व काही उपाययोजना कराव्यास पाहिजे. या वरील प्रकारच्या जोखीम किंवा धोके ह्या आर्थिकदृष्ट्या, कायद्याच्या दृष्टिकोन व प्रतिष्ठेच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे. इलेक्ट्रॉनिक बँकिंगच्या सेवेमुळे वरील धोके व जोखीम असून आधुनिक नवप्रवर्तनाच्या युगात या सेवेचे महत्त्व निरंतर वाढत असल्याचे दिसून येते. थँक्यू.